आशु, आशु, कम ऑन यार, ट्राय टू बी नॉर्मल प्लीज. किटी, मला खूप भीती वाटते. समीर येईल ना तो? अगं आशु, हे आपलं दुर्दैव आहे की ऐन लग्नाच्या वेळी तिथे आई आली आणि ऐन लग्नाच्या वेळी त्यांना हे सगळं कळलं. आशु, पण मला सांग, एका अर्थाने चांगलंच झालं ना. आता सगळ्यांना सगळं ठाऊक आहे. आता समीरला आपण हे सगळं एक्सेप्ट करण्यासाठी वेळ दिलाच ना. आईंसाठी सोपं नाही आहे का हे सगळं पचवणं. त्यांना सुद्धा वेळ द्यायला पाहिजे. जरा धीरानं घे राजा, प्लीज. मला भीती माझ्यासाठी नाही वाटत आहे, माझ्या बाळासाठी वाटते. मी जरा बाहेर जाऊन येते. थँक्स पण वर्षा. अगं खरंच या खूप मस्त आहे. थँक्यू वन्स अगेन. हो नक्की, 100%. बाय, सी यू. बाय. वर्षाला फोन केला होता रे. ते डॉक्टर इतक्या मस्त आहेत ना, इतक्या वेळ गप्पा मारत बसल्या होत्या माझ्याशी. तुला माहितीये, सोनोग्राफीच्या वेळेला खरं तर नुसत्याच लाटा दिसत होत्या. अच्छा. स्पष्ट असं काहीच दिसलं नाही, पण तरी सुद्धा त्यात मन गुंतून गेलं. कितीतरी वेळ मी तिकडेच बघत बसले होते, अगदी गुंग होऊन. पण पुढच्या वेळेला प्लीज तू नक्की येशील माझ्या बरोबर. इनफॅक्ट आज सुद्धा डॉक्टर विचारत होत्या. काय ग? हे काय मिस्टर प्रधान नाही का आले? बाबांना हा बाळ बघायचं नाहीये का? डायरीत अपॉइंटमेंट आत्ताच लिहून ठेवतो. तू असलास की मला खूप बरं वाटेल, आधार वाटेल मला. येशील ना? पुढच्या वेळेस मी नक्की येईन. आज अगं खरंच खूप इम्पॉर्टंट मीटिंग्स होत्या म्हणून नाही येऊ शकलो. नेक्स्ट टाइम नक्की येईन. आय अंडरस्टँड मिता. या अशा अवस्थेत आपल्या माणसाचा आधार खूप महत्वाचा असतो.
काय झालं? मीता, तू चिडणार नसशील तर एक गोष्ट सांगू. मीता, ती एकटी पडली आहे. तिला जेव्हा सगळ्यात जास्त गरज आहे नेमका त्याच वेळेस तिचा एकुलता एक आधार. अगं, अश्विनी आणि समीरचं लग्न मोडलं. मग तुला जावं लागेल तिकडे तिचे डोळे पुसायला, सांत्वन करायला नको तिचं. तुझ्याशिवाय दुसरं अजून आहे कोण तिला? मीता, प्लीज नाउ डोंट स्टार्ट इट अगेन, ओके? हे बघ, काहीतरी भलते सलते अर्थ काढू नकोस. अगं, ती बिचारी कुठल्या परिस्थितीत जाते हे शेअर करण्याकरता मी तुला करेक्ट. तुला हेच शेअर करावं असं वाटलं ना. आज सोनोग्राफी होती माझी. तू त्याला तिकडे आला नाहीस त्याबद्दल मी तक्रारही केलेली नाही. पण ह्या सगळ्यातनं एकच गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध होते शुभंकर, की तुझ्यासाठी माझ्या आनंदापेक्षा अश्विनीचं लग्न मोडल्याचं दुःख जास्त आहे. आणि अजून एक, तू अश्विनीच्या अजूनही संपर्कात आहेस हे सुद्धा सिद्ध होतं. तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे ना. तू मला न्यायला आलायस ना. मला खात्री होती तू येशील. तुझं माझ्यावर प्रेम आहे ना. तू मला न्यायला आलास ना. आशू, माझं तुझ्यावर प्रेम आहे, खूप प्रेम आहे, आणि ते कायम राहील. पण मी आईलाही नाही दुखवू शकत. अश्विनीचं काय होणार आहे ना खरंच कळत नाहीये मला. प्रत्येकासाठी धडपड चालली तिची. प्रत्येकाला सुखी करावं असं वाटतंय तिला.
पण पदरी काय पडले तिच्या? दुःख, निराशा, अपमान. समीरच्या हातात बेड्या पडू नयेत म्हणून धडपडली. तुमची नोकरी जाऊ नये म्हणून धडपडली. नमिता प्रधान, तिला मूल हवं म्हणून धडपडली. आणि शेवटी पदरी निराशाच. तिला वाटत होतं समीर काय आपलाच आहे, त्याला नाही सांगितलं तरी समजून घेईल आपल्याला. ऐन वेळेला तुम्ही नमिता प्रधाननी मदत केली आपल्याला. ही माणसं सुखी झाली की आपण सुखी होऊ. काही झालं नाही तिच्या बाबतीत. लग्नात समीरच्या आईने मोडता घातला. तुम्ही अजून अबूला सोडला नाहीये. आणि ती नमिता प्रधान तर काय, तुम्ही तर पाठीमागूनच वार केलाय. अश्विनीचे दिवस भरत आलेत. काय करेल आता ती? आपण काहीतरी करायलाच हवं तिच्यासाठी. तिला असं वाऱ्यावर नाही सोडून उपयोगी. आपण लक्ष द्यायलाच हवं तिच्याकडे. अरे हे काय तू ऑफिसला निघालास पण? हो चल पटकन ब्रेकफास्ट करून घे. नको मिता, मी घाईत आहे, नको मला काही. अरे किमान कॉर्नफ्लेक्स तरी खाऊन घे. अगं नको सांगितलं ना, घाईत आहे मी. सतमाय. आशू, आशू कॉफी घे ना. आशू. किटी, या एका मंगळसूत्रामुळे माझं बाळ कायदेशीर होणार होतं. आशू, आपलं काय ठरलं? रडायचं नाही. मी रडत नाहीये किटी, पण मला सांग, या बाळाची काय चूक आहे? पहिल्या दिवसापासून याची भरपट होती. सगळ्यात आधी मी, त्याच्या स्वतःच्या आईने त्याला नाकारलं. जिच्या रक्तामासावर ते पोचतंय तिने त्याला नाकारलं. पहिल्या दिवसापासून बजावलं, तू माझा नाही आहेस, नमिता प्रधानचा आहेस. कणभर सुद्धा प्रेम केलं नाही त्याच्यावर. जिच्यासाठी हे सगळं केलं त्या मिसेस प्रधानांनी याला ओळख देणं सुद्धा नाकारलं. आणि ज्याच्या भल्यासाठी मी हे सगळं केलं त्या समीरनेही नाकारलं. किट्या, आता सगळ्या जगाने याला नाकारलं तरी चालेल मला, पण मी याला माझ्या छातीशी घट्ट धरून ठेवणार. कधी अंतर नाही देणार. आशू,
अशू घाबरू नकोस ना तू. नाही खरंच घाबरू नकोस. आपण दोघी आहोत ना एकमेकींसाठी. तेच खूप झालं. चालेल सगळे पुरुष सारखेच. मोठ्या हुशारक्या मारत असतात आणि वेळ आली ना की धूम ठोकून पळून जातात. त्यातला हा पहिला शुभंकर प्रधान मारे आयटीत बाता मारत होता ना. मी तुझा तारणहार आहे. मी सांगितल्याशिवाय या घरातून तू अजिबात बाहेर जायचं नाही. पुढे काय झालं? बायकोने घराबाहेर काढलं ना की बसला बायकोच्या पत्राआड जाऊन. इकडे हा बायकोच्या पत्राआड जाऊन बसला आणि तो आईच्या. अरे त्या कर्जाच्या घोट्यातून या सरोगसीने वाचवलं समीर. आणि आता जाऊन बसला आईच्या पत्राआड. तो शुभंकर प्रधान तसाच, एकीकडे हा समीर तसाच आणि दुसरीकडे हा रोहन. बघतोय कशी ससे उलपट चालली. काय परिस्थिती आहे. मी मूल दत्तक घ्यायचं म्हटलं तर कच खातो. काय नाही ग. हे बा आपण घाबरायचं नाही. आपण अजिबात घाबरायचं. आपण दोघी समर्थ या सगळ्या सिच्युएशन मधनं बाहेर पडायला. आणि या सिच्युएशन मधनं बाहेर पडायची ताकद आपल्याला कोणी दिली माहिती? त्या आपल्याच माणसाने. सगळं चांगलं होणार. सगळं ठीक होणार. नाही खरंच विश्वास ठेव माझ्या. हे सगळे दिवस निघून जाणार. हे चिमुकलं बाळ आहे ना, हे आपल्या सगळ्या दुःखांवर पांघरून घालणार. सगळं ठीक होणार. तुम्ही मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. मी आत येऊ शकतो का? बस. अश्विनी आणि समीरचं लग्न मोडलं असं मला कळलं. मी फक्त तुम्हाला एवढंच सांगायला आलोय की जे काही झालं त्यात अश्विनीची काहीही चूक नाही. हे बघा, त्यावेळेस तुमचा मुलगा आर्थिक संकटात सापडला होता आणि आम्हाला बाळाची गरज होती. या दोन्ही गोष्टी फक्त योगायोगाने एकत्र आल्या जुळून. आणि अश्विनी हे सगळं करायला तयार झाली. अश्विनीने हे अग्निदिव्य केलं कारण तिच्या डोक्यात फक्त तुमच्या मुलाचा आणि तिच्या दादा बहिणींचा विचार होता. हे बघा, जरी अश्विनीच्या पोटात माझं बाळ वाढत असलं तरी तिच्या मनात फक्त समीरच आहे आणि होता. तुम्हाला माहीत असेलच पण तरीही सांगतो. हे बघा, सरोगसीमध्ये कुठलाही शरीर संबंध येत नाही. अश्विनी शुद्ध आहे, सीतेसारखी शुद्ध आहे ती.
हे बघा, समीर आणि अश्विनीचं लग्न हा आमच्या घरचा प्रश्न आहे. त्यात परक्याने पडून हे जास्त चांगलं. तुम्ही म्हणताय ते मला मान्य आहे. तरीही मी इथं आलोय फक्त हेच सांगायला की अश्विनीने काहीही पाप केलेलं नाही. पाप आणि पुण्य या शब्दांचे अर्थ जर माहिती नसतील तर ते न उच्चारणं जास्त चांगलं. मिस्टर प्रधान,